हॅलो स्टुडंट, आय एम प्राची. तर आजपासून आपण इलेक्ट्रिक व्हेकलचे जे युनिट 1 युनिट 6पर्यंत टॉपिक वाईज एक्सप्लेनेशन बघूयात, एक एक पॉईंट्स. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की युनिट 1, 2, 3 अप टू 6पर्यंत कोणते कोणते टॉपिक आहेत आपल्याला सिलेबसमध्ये. कोर्स काय आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा, तर यामध्ये आपण ते समजून घेऊयात. युनिट 1 आहे इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल. हा जो टॉपिक आहे इलेक्ट्रिक व्हेकल हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तर खूप इम्पॉर्टंट आहे, बट इन जनरल जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, जरी तुम्ही इलेक्ट्रिकलचे स्टुडंट नाही आहात, तरीसुद्धा हा तुम्हाला खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. कारण आपण आपल्या डेली लाईफमध्ये सुद्धा आता EVs यूज करायला लागलो आहे. तर EV फक्त एक इलेक्ट्रिक व्हेकल जी इलेक्ट्रिसिटीवर वर्क करते असं नाही, तर त्यामध्ये वर्किंग कशी होतं, त्याच्यामध्ये कोणते कोणते टाईप आहेत, तर ऑल अबाउट इलेक्ट्रिक व्हेकल आपण या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत. तर फर्स्ट युनिट आहे इंट्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल. तर यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकलची हिस्ट्री शिकायची आहे. इलेक्ट्रिक व्हेकलची हिस्ट्री काय आहे, त्यानंतर कंपोनंट्स काय आहेत इलेक्ट्रिक व्हेकलचे. नेक्स्ट पॉईंट आहे कंपॅरिझन विथ इंटरनल कंब्युशन इंजिन टेक्नॉलॉजी. देन कंपॅरिझन विथ इंटरनल कंब्युशन इंजिन बेनिफिट्स अँड चॅलेंजेस. EV क्लासिफिकेशन अँड देअर इलेक्ट्रिफिकेशन लेवल्स. EV टर्मिनॉलॉजी. तर हे पॉईंट्स आपल्याला युनिट 1मध्ये शिकायचे आहेत. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कसं डिस्क्रिप्शन घ्यायचं आहे, कोणता कोणता पॉईंट कसा समजून सांगायचा आहे, ते मी व्यवस्थित घेणार आहे एकेका युनिट वाईज. आणि ह्या व्हिडिओजमधून तुम्हाला EV काय असते, रिअल लाईफमध्ये आपण त्याचा यूज कसा करतो आहे, हे सुद्धा समजायला मदत होईल. त्यानंतर नेक्स्ट युनिट आहे मोटर टॉर्क कॅल्क्युलेशन्स फॉर इलेक्ट्रिक व्हेकल. यामध्ये आपल्याला बघायचं आहे कॅल्क्युलेटिंग दी रोलिंग रेझिस्टन्स, कॅल्क्युलेटिंग दी ग्रेड रेझिस्टन्स, कॅल्क्युलेटिंग दी ॲक्सेलरेशन फोर्स, फाइंडिंग दी टोटल ट्रॅक्टिव्ह एफर्ट, टॉर्क रिक्वायर्ड ऑन दी ड्राईव्ह व्हील. तर याच्यामध्ये आपल्याला 5 पॉईंट्स बघायचे आहेत. युनिट 2 आहे मोटर टॉर्क कॅल्क्युलेशन फॉर इलेक्ट्रिक व्हेकल. तर ते आपण जसं युनिट 2 स्टार्ट होईल तसं बघूयात कॅल्क्युलेशन्स त्याचे. थर्ड पॉईंट आहे ॲज कम्पेअर टू युनिट 2 थर्ड पॉईंट थोडा मोठा आहे. युनिट 2मध्ये कॅल्क्युलेशन्सचा विषय येतो आणि युनिट 3मध्ये आर्किटेक्चर डिझाईन काय आहे इलेक्ट्रिक व्हेकलचं ते आपण बघणार आहे. नेमच आहे इलेक्ट्रिक व्हेकल आर्किटेक्चर डिझाईन. सो यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स बघायचे आहेत आपल्याला, तर फर्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेकल अँड कंपोनंट. इलेक्ट्रिक व्हेकलचे जे वेगवेगळे टाईप्स आहेत, त्याचे कंपोनंट्स आहेत ते बघूयात. त्यानंतर इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन अँड सिस्टीम रिक्वायरमेंट. देन फोटो व्होल्टाईक सोलर बेस्ड EV डिझाईन, बॅटरी इलेक्ट्रिक व्हेकल्स BHV. Then hybrid electric vehicles, that is HEV. Then plug-in hybrid electric vehicle, that is PHEV. Then fuel cell electric vehicle, that is FCEV. Then electrification level of EV. Next point is comparison of fuel versus electric and solar power. And the last point is solar power operated electric vehicles. तर युनिट 3मध्ये आपण त्याचे टाईप्स, त्यानंतर HEV, PHEV, FCEV अँड EV लेवल, इलेक्ट्रिफिकेशन लेवल त्याच्या काय आहेत, त्याच्यानंतर कंपॅरिझन काय आहे फ्युएल इलेक्ट्रिक आणि सोलर पॉवरमध्ये, आणि सोलर ऑपरेटेड इलेक्ट्रिक व्हेकल्स, हे सर्व टॉपिक्स आपण बघणार आहोत. यानंतरचा युनिट आहे युनिट 4, दॅट इज दी एनर्जी स्टोरेज. हा पण छोटा युनिट आहे ॲज कम्पेअर टू 3.
यामध्ये इंट्रोडक्शन टू एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट इन इलेक्ट्रिक व्हेकल्स, देन बॅटरी, फ्युएल सेल, सुपर कॅपॅसिटर, फ्लायव्हील बेस्ड एनर्जी स्टोरेज अँड इट्स ॲनालिसिस, हायब्रिडायझेशन ऑफ डिफरंट एनर्जी स्टोरेज डिव्हायसेस. तर यामध्ये आपण एनर्जी स्टोरेज रिक्वायरमेंट्स इन इलेक्ट्रिक व्हेकल्स बघणार आहोत. नेमच आहे युनिटचे एनर्जी स्टोरेज. त्यानंतर युनिट 5 आहे एनर्जी स्टोरेज सिस्टीम. आपण युनिट 4मध्ये बघितलं एनर्जी स्टोरेज. त्यानंतर एनर्जी स्टोरेज सिस्टीम्स काय असतात ते या युनिटमध्ये आपण बघणार आहे. तर फर्स्ट पॉईंट आहे बॅटरीज, ॲडव्हान्स्ड लिथियम बॅटरीज अँड बियॉन्ड लिथियम बॅटरीज, lead acid battery. Next point is high temperature batteries for backup applications, double layer and super capacitors for e-mobility applications, fuel cells and hydrogen storage, and battery management system, that is BMS. And the last point is fundamentals of battery management system and control. So हे झालं युनिट 5. त्यानंतर लास्ट that is the unit 6 तो आहे बॅटरी टेस्टिंग, डिस्पोजल अँड रिसायकलिंग. तर यामध्ये काय पॉईंट्स आहेत. फर्स्ट पॉईंट आहे केमिकल अँड स्ट्रक्चर मटेरियल प्रॉपर्टीज फॉर सेल सेफ्टी अँड बॅटरी डिझाईन. यामध्ये मी तुम्हाला जस्ट रीड करून सांगते आहे की हे पॉईंट्स आहेत, बट आपण जेव्हा युनिटला स्टार्ट करू तेव्हा मी एक एक पॉईंट तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे विथ इमेजेस अँड ॲनिमेशन. नेक्स्ट पॉईंट आहे बॅटरी टेस्टिंग लिमिटेशन्स फॉर ट्रान्सपोर्ट अँड स्टोरेज ऑफ सेल्स अँड बॅटरीज, रिसायकलिंग, डिस्पोजल अँड सेकंड यूज ऑफ बॅटरीज, बॅटरी लिकेज, गॅस जनरेशन इन बॅटरीज, लिकेज पाथ, लिकेज रेट्स, रप्चर्स, मेकॅनिकल स्ट्रेस अँड प्रेशर, टॉलरन्स ऑफ सेल्स, सेफ्टी इव्हेंट्स, explosions. Causes of battery explosions: explosive process, thermal runaway, high discharge rates, short circuits, charging and discharging. And last point is environment and human health impact assessment of batteries, general recycling issues and drivers, method of recycling of EV batteries. तर यामध्ये आपण फक्त युनिट वाईज टॉपिक काय आहेत, सिलेबस काय आहे इलेक्ट्रिक व्हेकलचा तो बघितला आहे. बट जेव्हा आपण स्टार्ट करणार आहे युनिट 1पासून तेव्हा मी तुम्हाला नीट व्यवस्थित समजून सांगणार आहे. त्याच्या नोट्स पण तुम्हाला मिळून जातील. सो आय होप तुम्हाला हे समजलं असेल. थँक्यू.